पुरस्कृत केलेले आहेत। पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली आहे DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पाठचा रविवार त्यांनी गाजवला आणि ज्या प्रकारे याच मैदानामध्ये त्यांनी खेळ केला होता त्याच प्रकारची सुरुवात मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांची झाली आहे। आणि चांगली बाब ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पारितोषिक पटकावता संघाचा आत्मविश्वास दुणावलेला असतो आणि तो आत्मविश्वास तुम्हाला पुढील स्पर्धेमध्ये कामाला येतो आणि तेच मात्र DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संपूर्ण टीमने दाखवला। नवतरुण मित्रमंडळ मिरगाव एकता क्रिकेट टीम मिरगाव यांच्या माध्यमातून ही 2 दिवसीय स्पर्धा आदर्श मंडळ कोयना भागातील जर आदर्श मंडळ म्हणून विचार केला तर या नवतरुण मित्रमंडळाची ओळख आहे आणि आज संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटमध्ये या मैत्री चषकाची देखील चर्चा असेल कारण 2 दिवसीय स्पर्धा आणि या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये तुमचं पहिलं आयोजन असताना त्यावेळेला प्रचंड मेहनत असते। स्पॉन्सर्सचा महत्त्वाचा वाटा, ग्रामस्थांचं योगदान, संपूर्ण टीम आणि ज्या प्रकारे एकता क्रिकेट टीम मिरगाव सर्व खेळाडू त्यांचे सिनियर खेळाडू असतील त्यांचे मार्गदर्शक त्यांचे मेंटॉर प्रत्येकाने खूप मेहनत घेत असताना हे पहिलं वर्षाचं आयोजन आपण पाहतोय। पहिलं वर्ष पहिला दिवस येस 20 चेंडूंचा सामना आहे लक्षात घ्या। एक गोलंदाज 5 चेंडू टाकेल। टॉस जिंकला नवलाई स्पोर्ट जिंती त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय। रवी बोरगे ऑन स्ट्राईक समोर पहिलं षटक सोमा। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर रवी बोरगे यांच्या बॅटमधून मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला फेकून दिलाय चेंडूला 6 धावांसाठी मैत्री चषक षटकार। रवी बोरगे ज्या प्रकारे या खेळाडूची ओळख आणि आक्रमण केल्या पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सोमा यांचं स्वागत केलं। 6 धावा फलकावर हुक केलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्र खाली आहे। हा सलगचा दुसरा 2 इन अ रो खणखणीत रवी बोरगे ट्रेडमार्क स्ट्रोक 6 धावा षटकार। हा पहा रिप्ले तुमच्या समोर चांगली फलंदाजी करण्यासाठी या खेळाडूची ओळख आहे आणि हुकचा फटका खेळत असताना 6 धावा बुक केल्यात। सुरुवात मात्र चांगली झाली टीम सळवे 11 सळवे आणि या ज्या खेळासाठी रवी बोरगे यांची ओळख आहे तो खेळ मात्र मैदानामध्ये आता प्रदर्शन करत असताना डीपला स्क्वेअर लेग तैनात केला आणि मिड विकेट आहे रवी बोरगे यांच्यासाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात। चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये सन्मान दिलाय चेंडूला धाव प्राप्त होणार नाहीये। पहिले 2 चेंडू हाफ ट्रॅकर त्यानंतर मात्र फुल लेनचा चेंडू हाताळला सोमा 12 धावा धाव फलकावर। वर्तुळाच्या बाहेर वायडिश लॉंगॉन आहे डीपला स्क्वेअर लेग उलटा चेंडू हवेत खेळला दिशा इथे फाईन लेगच्या दिशेने हा फटका मात्र प्रेक्षकांच्या भेटीला अवघी 1 धाव एक सिंगल धाव प्राप्त होते। 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धाव फलकावर 13 रन्स ऑन बोर्ड 1 टू गो। नवीन वर्ष नवीन हंगाम जसा पाटण तालुका क्रिकेटचा चालू झाला आणि त्यानंतर मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न संपूर्ण कबड्डीच्या माध्यमातून T20चा जमाना आहे। 20 चेंडूंचा सामना चांगला ड्राईव्ह गॅपमध्ये फटका एखादी चेंडूचा अगदी वेग मात्र कमी केला आणि त्याचा फायदा मात्र झाला टीमला। एक सिंगल धाव प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर रवी बोरगे यांना। रवी बोरगे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक। पहिल्या पंचम अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 14 14 रन्स ऑन बोर्ड। पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर सोमानी चांगली गोलंदाजी केली चांगलं कमबॅक केलं कारण ज्या वेळेला तुमच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार येतात दबाव असतो तुमच्यावर कमबॅक करणं महत्त्वाचं ते कुठेतरी कमबॅक केलंय सोमा यांनी। षटक क्रमांक 2 दुसऱ्या पंचमसाठी बाबूराव पाटील। पाठचा शनिवार रविवार या खेळाडूने देखील गाजवलाय कारण मालिकावीराचा मानकरी त्यांच्याकडे देखील आत्मविश्वास असेल परंतु समोर
रवी बोरगे एक मोठं आव्हान. पहिला चेंडू पिक केला. कॉमेंट्री बॉक्समध्ये मान्यवरांचं स्वागत करणारा येतोय दिमागदार मैत्री चषक षटकार. पहिला चेंडू फ्लोअर वन आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही फ्लोअर वन हाताळता ग्लान्स केलाय. चांगला फटका. एक धाव मात्र प्राप्त होईल. रवी बोरगे जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत ना तोपर्यंत मोठे फटके येणार, कारण पाटण तालुका क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील मोठं नाव. त्याचा खेळ देखील तसाच राहतो. मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. विकेटची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. रवी बोरगे बॅक टू द डगआउट. यासाठी बाबूराव पाटील यांना ओळखलं जातं, कारण अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये माझं नाव का घेतलं जातं. चांगला स्लोअर वन. विविधता आहे त्यांच्याकडे. गतीमध्ये परिवर्तन केलं. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. आणि यासाठी या क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुम्ही प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं योग्य नसतं. एकेरी दुहेरी धावा देखील तुम्हाला घ्याव्या लागतात आणि त्या कुठेतरी सध्याच्या क्रिकेटमध्ये विसरल्या गेलेत. क्रमांक 3 वर अमर कदम दाखल झालेत. एकवीसला 1. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्लोअर वन. ज्या प्रकारे बाबूराव पाटील यांची गोलंदाजी अद्याप राहिली आहे. पहिल्या 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 21. ड्राईव्ह केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने गेला जरूर. एक धाव प्राप्त केलेला. दुहेरीचा प्रयत्न. डीप क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला. 2 धावा पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल का. चांगलं क्षेत्ररक्षण नाही झालंय. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. दुसऱ्या पंचमचा खेळ समाप्त झालाय. टीम सळवे 11 सळवे. रवी बोरगे बाद झाले. एक गडी बाद. 23. रन्स ऑन बोर्ड. 23 धावा. पहिल्या 10 चेंडू अखेर 23 धावा म्हणजे कुठेतरी रवी बोरगे ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्यानंतर मात्र आता ओमी आणि अमर कदम यांना शेवट करावा लागेल. सूरज डिसले षटक तिसऱ्या पंचमसाठी आलेत. समोर ओमी. तर धावांचा जो वेग आहे ना कुठेतरी आता कमी करावा लागेल नवलाई स्पोर्ट जिंतीला. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जशी रवी बोरगे यांची सुरुवात झाली होती तशीच ओमी यांची शानदार सुरुवात. मैत्री चषक षटकार. सूरज डिसले यांचं स्वागत करणारा आलाय षटकार. पहिल्या सोमाच्या देखील पहिल्या चेंडूवर षटकार. बाबूराव यांच्या देखील पहिल्या चेंडूवर षटकार आणि सूरज डिसले यांच्या देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला या सामन्यामध्ये. टीम सळवे 11 सळवे आज वेगळ्या आविर्भावामध्ये फलंदाजी करण्याच्या मूडमध्ये आहे. सुरुवात चांगली झाली. शेवट चांगला करावा लागेल. ड्राईव्ह केलाय. ते चेंडूची दिशा मात्र तपासली जाईल. डीप पॉईंट आहे तैनात. एकदा प्राप्त केले. ओमीनी दुहेरीचा प्रयत्न होईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवात कुठेतरी ज्या वेळेला तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये सामने खेळताना आउटफील्ड थोडीशी स्लो असते. दव पडले आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करणं कुठेतरी महत्त्वाचं असतं, कारण सध्या हिवाळ्याचे दिवस, थोडीशी थंडी देखील आहे. त्यामुळे दुपारच्या नंतर या खेळपट्टीचा रंग वेगळा पाहायला मिळेल.
बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढायचा होता, 1 धाव प्राप्त होईल. 1D. आज मैत्री चषकाचा पहिला दिवस. प्रत्येक मिरगावच्या आमच्या ग्रामस्थांचं मनापासून स्वागत. आज ज्या प्रकारे ही स्पर्धा आपण पाहतोय, पहिलं वर्ष पहिला दिवस, सर्व पुरस्कर्त्यांचा आभार. त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या सुरुवात झाली. कारण पाटण तालुका क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक मोठी आयोजन आपण पाहतो सातत्याने. पाईकपुढला जाऊन खेळायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव प्राप्त होईल ओमीला. एक सिंगल धाव ओमीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 33. 1 to go. $33 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू ओव्हरचा बॉलर, चांगला ऑन ड्राईव्ह. अमर कदम यांचा 1 धाव प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी. सुधीर डिसले यांचं षटक होत आहे समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 34. नेक्स्ट मॅच DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजयी संघ. येस, पंचांना पाणी द्या प्लीज. येस, आयोजन कमिटी. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर. अर्जुन यांना खूप काही शिकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ज्या वेळेला संघ तुमच्यावर विश्वास दाखवतो ना, त्यावेळेला तो विश्वास सार्थ ठरवावा लागतो. कारण वय जरूर कमी आहे, परंतु या स्पर्धा तुम्हाला खूप काही शिकून जाईल. आणि हेच क्रिकेट आहे, तुम्हाला शिकावं लागतं नेहमी. खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर. पाय घसरलाय ओमीचा. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. चेंडू हातामध्ये आलाच नाहीये. वेलकम. पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी. यावर्षी पहिल्यांदा खेळ. वेलकम, सुस्वागतम. चॅम्पियन सुरेश, आपलं देखील स्वागत आहे मैत्री चषक 2025 मध्ये. बिगिट केलाय. अमर कदम यांच्या रेंजमध्ये चेंडू आला की त्याला आउट ऑफ रेंज चेंडूला फेकून दिला मिड विकेटला, अक्षरशः झाडांमध्ये. 6 धावा. मैत्री चषक षटकार. 41 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर ओमसा MTC या वाहिनीच्या माध्यमातून. आणि हात खोलण्याची संधी अमर कदम यांना ज्या ज्या वेळेला प्राप्त होते, हा खेळाडू अशा चेंडूंना सोडत नाही. 41. आता 50चे वेध लागले असतील. सळवे 11 सळवेला कमबॅक करावं लागेल अर्जुनला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. या गोष्टी कुठेतरी होतात क्रिकेटमध्ये. षटकार आला, त्यानंतर दबाव, आणि तो दबाव स्पष्टपणे तुम्हाला झुगारून खेळ करावा लागेल. संघाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय आणि ते अर्जुन यांना चांगली कामगिरी करावी लागेल. हा चांगला चेंडू आहे, पायावर आदळतोय. एक चिकी सिंगल हवी होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न संतोष डिसले, आणि इथे मात्र चांगला हिट. आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला डायरेक्ट हिट होतो त्यावेळेला तुम्हाला पडतावंच लागतं. आणि चांगली ST रक्षण. संतोष डिसले नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी सातत्याने वर्षानुवर्ष कर्णधाराची भूमिका बजावत आल्या. कॅप्टन कूल. आणि पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये एक असे खेळाडू तालुक्यासाठी नेहमी उभे राहतात. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका क्रिकेट. आदरणीय राजेश शेलार साहेब, मंडळाचे माजी अध्यक्ष. वेलकम, सुस्वागतम. कमी कधी टाकलाय. चांगली गोलंदाजी अर्जुन यांची, अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावर, आणि ही गोष्ट मात्र त्यांना शिकवून खूप जाईल. आणि पाटण तालुका क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त करंडक जिंकणारा संघ आणि कर्णधार नवलाई स्पोर्ट जिंती म्हणजे संतोष डिसले आणि टीम. यावर्षी सुरुवात त्यांनी चांगली केली आहे.
ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत. संतोष डिसले, अर्जुन या षटकामध्ये चांगलं कमबॅक करतायत आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला आत्मविश्वास देऊन जाईल संपूर्ण अंगावामध्ये. या खेळाडूवर विश्वास दाखवला टीमने आणि विश्वास मात्र सार्थ ठरवलाय. स्लॉगवरच्या षटकात चांगली गोलंदाजी आणि पहिल्या डावाचं होतं की समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर 42, 43 रन्स टू विन. नवलाई स्पोर्ट जिंती. शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली या उद्यानमुख खेळाडूने. विजयासाठी या नवलाई स्पोर्ट जिंतीला पाठलाग करायचा आहे 43 धावांचा. मुकादम यांचा आम्ही शुभ सन्मान घेत आहोत. जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय. राजेश कुराडे साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान घेत आहोत. मिस्टर PTPL सचिनदादा कुराडे साहेब यांचा देखील मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावर मिस्टर PTPL म्हणून ज्या खेळाडूची आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि एक विस्फोटक खेळाडू म्हणून पाटण तालुका सातारा जिल्हा सातत्याने त्यांचं नाव चर्चेमध्ये असतं. राजेश कुराडे साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान घेत आहोत आणि खास पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी सळवे 11 सळवेचे विशाल दाखल झालेले आहेत. आपलं देखील स्वागत. पुणे ते नवी मुंबई हा प्रवास मात्र त्यांनी आपल्या गावासाठी केला आहे. थँक्यू सो मच राजेश कुराडे साहेब. मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा शुभ सन्मान संपन्न होत असताना चला टीम सळवे 11 सळवे, पहिलाच उशीर झालाय, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. या 43चा लक्षाचा बाटला कशा प्रकारे केला जाईल अथवा हे लक्ष रोखलं जाईल का हे पाहायचं आहे. चला कुमार अमर कदम, रवी बोरगे फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दुसरा सामना चालू आहे. 10-25 झालेत. सातत्याने आयोजन कमिटी आपल्याला विनंती करते टीम नवलाई जिंती आपली बॅटिंग आहे. एक खेळाडू आला तर बरं होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये. सरपंच कुठे दिसत नाहीत आज. अमित सरपंच आज त्यांना पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. सरपंच या, वेलकम. मुकादम तुम्हाला बोलवत आहेत. पप्या मुकादम आठवण काढतायत तुमची. एक मुकादम इकडे गुपचूप नाश्ता करताना, पप्या तिकडे नाशिकला मॅच बघत असेल. व्हिडिओमध्ये दिसलत की झालं. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पाठच्या रविवारी हंगामा केलाय आणि आता ते ऐकणार नाहीत वाटतं. मुकादम एकदम शांत आहेत, म्हणजे काहीतरी सूत्र हलवायचे प्रयत्न चालले आहेत मनातून. नजर वगैरे काय नसतं असं. वेलकम पप्या. सरपंच आपलं स्वागत आहे. येस, दुसऱ्या डावाला होते सुरुवात बाबूराव पाटील आणि त्यांच्या साथीला अशोक डिसले. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय इनसाइड एज, बॅटशी काढा. मोठ्या विकेटचं पतन, बिग फिश इन टू द बास्केट. बाबूराव पाटील शून्यावर, गोल्डन डकचा शिकार. काय चेंडू हाताळलाय रवी बोरगे यांनी. पहिला चेंडू स्लोअर वन ड्राईव्ह करण्याचा मोह आवडता आला नाहीये आणि चुकी मात्र यष्टी रक्षकाने केली नाही आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय टीम सळवे 11 सळवेला. आता ही मॅच रंगात येईल. मॅच ही चांगली रंगेल कारण ज्या वेळेला बाबूराव पाटील सारखा महत्त्वाचा गडी तुम्ही बाद करता त्यानंतर मात्र आता नवलाई जिंती कशा प्रकारे धावांचा पाठलाग करते हे बघायचं आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो.
लक्षात घ्या सर्व सुरल डिसले सोमा पहिला चेंडू सोमा पीक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय टॉसचा बॉस मैत्री चषकाच्या डकआउटच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार काय फटका सजवला हा पहा रिप्ले तुमच्या समोर आणि कोण म्हणता तुम्ही बिल्डर पाहिजे षटकार मारण्यासाठी आणि या वर्षीचा हंगाम पावसाळी रबर बॉल गाजवलाय सोमा ॲज अ बॉलर म्हणून आता बॅटिंग करायची या मॅचमध्ये 43चा पाठलाग करते नवलाई स्पोर्ट जिंती 6-1 मॅच अगदी रंगणार आहे रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल एवढं मात्र निश्चित कमी कधी टाकलाय ओव्हरचा बॉलर खेळलाय फटका 1 धाव प्राप्त होईल अमित आहेत लॉंग ऑनला 1च धाव प्राप्त होईल अमित सनी हे असे खेळाडू सळवे 11 सळवेचे की ॲज अ क्षेत्ररक्षक ॲज अ फिल्डर म्हणून ते कोणत्याही संघात खेळू शकतात 7 धावा धाव फलकावर पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर षटकार त्यानंतर आले सिंगल 2 टू गो शॉट आर्म जॅक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये एक चिक्की सिंगल प्राप्त होईल एक सिंगल धाव प्राप्त होते टीमची धावसंख्या धाव फलकावर 8 1 टू गो 43चा पाठलाग चालू झालाय पहिल्या चेंडूवर विकेट आला त्यानंतर षटकार आला ही मॅच चांगली होईल एवढं मात्र निश्चित 1 टू गो लॉंग ऑनला आहे अमित डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय आणि आय थिंक सनी असावा चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मॅचला नम्र विनंती आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्लोअर 1 शेवटचा चेंडू आलाय निर्धाव पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 8 15 चेंडू 35ची गरज टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती वाईट बॉल आम्ही त्यांच्या षटकाची सुरुवात मात्र अवांतर चेंडूने झाले 43चा पाठलाग चालू झालाय मॅच ऑन ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा हातावा लागेल विद्युत सरांचा इशारा अवांतर चेंडू प्रत्येक टीम नवलाई स्पोर्ट जिंतीला आत्मविश्वास देऊन जाईल अतिरिक्त धावा या मॅचमध्ये खूप महत्त्वाच्या असतील कारण तुम्हाला धावांचा बचाव करायचा आहे सळवे 11 सळवेला रवी बोरगे
यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तिथून सूत्र हलवताना आणि अमर कदम देखील आहेत मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये. हे दोन खेळाडूंकडे प्रचंड मोठा अनुभव आणि त्या अनुभवाचा वापर कशा प्रकारे आपल्या संघासाठी करतील, कारण आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. शॉर्ट मिड विकेट अगदी अमर कदम यांना आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सलगचा तिसरा व्हाईट बॉल हाताळला जातोय. खराब गोलंदाजी. नियंत्रण नाही आहे गोलंदाजीवर. आम्ही त्यांना मात्र कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या 3 अवांतर धावा आल्यात. 11-1 पहिल्या षटकाचा पहिल्या पंचमचा खेळ समाप्त झालाय. कमी गतीने टाकलेला चेंडू शॉर्ट आर्म पूल केला. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक सिंगल मात्र प्राप्त होते. बारा धावा धावफलकावर. ही मॅच जेवढी वाटते तेवढी सोपी नसेल दोन्ही संघांसाठी, कारण एकाला धावा बनवायच्या आहेत, एकाला धावा रोखायच्या आहेत. सोमा ज्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर एक मोठा बिगिट आलाय, त्यांचा देखील आत्मविश्वास दुणावला असेल. धावा कराव्या लागतील सोमा आणि अशोकला. ड्राईव्ह केलाय. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. लॉंग ऑफला झेल सुटलाय आणि हा झेल होता की सामना होता ही येणारी वेळ सांगेल, परंतु सोमाचा सुटलेला झेल या मॅचमध्ये निर्णायक ठरेल. कॅच ड्रॉप. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. एक महत्वाचा कॅच सुटलाय. चांगला ड्राईव्ह. लॉंगॉन आहे तैनात. क्षेत्ररक्षक अनिकेत एक धाव प्राप्त केली. दुहेचा प्रयत्न. दुसरी धाव डोक्याची ठरू शकते. फेकी योग्य दिशेला केली आहे. अनिकेत यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. अमितचं चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि धावेची या दुसऱ्या गरजच नव्हती. सोमा होतील धावबाद. दुसरा धक्का टीम नवलाई स्पोर्ट जिंतीला. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. आता मात्र आमचा पप्या खुश झाला, छोटा सरपंच. आणि पहा, जर या सामन्यामध्ये सनी यांनी गोलंदाजी केली, जर सनीने गोलंदाजी करत असताना एक जरी गडी बाद केला तर रायफल 81-81चे मालक निखिल वाडकर साहेब वाई यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. आता सनीला गोलंदाजी करावी लागेल त्यासाठी. पहा अगदी त्यांचे चाहते कुठपर्यंत आहेत. बैलगाड्या शर्यतीतील मोठं नाव. रायफल 81-81 निखिल दादा वाडकर साहेब. सनीला आता बॉलिंगसाठी यावं लागेल, हे पाहायचं आहे सनी येईल का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. ग्लान्स केलाय. चेंडू हवेमध्ये. ताकद कमी पडली आहे का, आता हे बघायचं आहे. येस, आता पंच मात्र शहानिशा करतायत. येस, इथे ताकद थोडीशी कमी पडली मी म्हणेन, कारण टायमिंग झालं नव्हतं या चेंडूवर. आणि क्रिकेटमध्ये टायमिंग किती खूप महत्त्वाचं आहे. पहा, संतोष डिसले एवढ्या उशिरा बॅटिंगसाठी आलेत, कारण तरुण खेळाडूंना संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न. परंतु ही मॅच ज्या प्रकारे फसली आहे नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी. चौदा धावा धाव फलकावर. महत्त्वाचा तिसरा धक्का टीम नवलाई स्पोर्ट जिंती. सुरत डिसले इन ॲट नंबर 5. सुरत डिसले आणि संतोष डिसले यांना मात्र ह्या मॅचमध्ये जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. 1 to go. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकलेला सुरत डिसले आणि हवेत खेळलाय आणि या स्लोअर वनला चांगला पिक केला. आणि या महत्त्वाच्या क्षणाला टीम नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी येतोय. ही मॅच ऑन करणारा शेवटच्या चेंडूवर षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 20. अजून हव्यात 23. 10-23चं समीकरण या मॅचमध्ये. या षटकाराने कमबॅक करणारा आत्मविश्वासपूर्ण सुरत डिसलेंच्या बॅटमधून आला मोठा फटका.
रायफल 81-82चे मालक निखिलदादा वाडकर, 81-81चे मालक निखिलदादा वाडकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये सनीसाठी आहेत. सनीला गोलंदाजीसाठी यावं लागेल. चला टीम सळवे 11 सळवे, दुसराच सामना आहे. आपलंच आयोजन आहे, थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तसा आपण उल्लेख केला सर की मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार एवढं मात्र निश्चित. 10 मध्ये केल्यात 20 धावा, आता 10 मध्ये करायच्या 23. आणि जोपर्यंत संतोष डिसले खेळपट्टीवर आहेत हे आव्हान सोपं असेल त्यांच्यासाठी, कारण या खेळाडूची क्षमता प्रचंड मोठी आहे. कारण तुम्हाला 10 मधले फक्त 4 बाहेर मारायचे आहेत आणि संतोष डिसले यांची ती क्षमता आहे 10 मध्ये 4 मारण्याची. स्वतः संघाचा कर्णधार सळवे एक्सप्रेस ओमी तिसऱ्या पंचमसाठी दाखल झालेत. 10-23चं समीकरण. संतोष डिसले ऑन स्ट्राईक, जे या सामन्यामध्ये 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, फटका फसलाय, विकेट प्राप्त होऊ शकते, मोठी विकेट. निर्जन स्थळी चेंडू पडलाय. स्वीपर कव्हरने चुकी केली आहे. या चुका तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. चेंडू हवेमध्ये होता काही काळ, परंतु स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूची वाट बघत बसला. एक्स्ट्रा कव्हर मागे जरूर धावला होता, परंतु मागे धावण्यापेक्षा तुम्ही पुढे जाऊन धावत जाऊन झेल पकडू शकता. संतोष डिसले यांच्या बाजूने नशिबाचा कौल कदाचित असावा आज. विकेट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील हवेत आहे. संधी निर्माण झाली. रवी बोरगे चेंडू खाली, चेंडू झाडाला लागला म्हणजे संतोष डिसले सकाळी चहा बरोबर नशिबाची गोळी खाऊन आलेत कदाचित. संधी आता टीम सळवे 11 सळवे कशा प्रकारे ग्रॅप करते हे पाहायचं आहे. पहिल्या 2 चेंडूवर 3 आल्या, 23 धावा धाव फलकावर, अजून 20ची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी. आठ 20. चांगला यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, एकदा प्राप्त होईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, बॅकअप आहे. अमर कदम लेग बाईची धाव आली जरूर, परंतु या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. संतोष डिसले जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. दुसऱ्या बाजूला सूरज डिसलेंनी देखील एक षटकार ठोकलाय. सूरज डिसले संतोष डिसले ही जोडी. दुसऱ्या बाजूला ओमकार. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये, कारण क्रिकेटचा खेळ असाच आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल ते भाकीत वर्तवू शकत नाही. हाफ टॅकर चेंडू हुक केलाय, वेगवान शॉर्ट बॉल, एक धाव प्राप्त होईल. वंडी ज्या दिशेला मैत्री चषक 2025चा कटआउट आहे त्या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू. थँक्यू व्हेरी मच. त्यांना देखील बोललं जातं या चेंडूच्या माध्यमातून. एक सिंगल प्राप्त होते. टीमची धावसंख्या 25. 1 to go. महत्त्वाचा चेंडू, एक बिगिट हवा आहे इथून नवलाई स्पोर्ट जिंतीला, आणि एक चांगला चेंडू हाताळायचा आहे ओमीला आपल्या टीमसाठी. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. एसटी रक्षक रवी बोरगे, चुकी होणं कठीण. शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन. सूरज डिसले झेलबाद. तर 5 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे तब्बल 18. 5-18. पाच चेंडू 18 धावांची आवश्यकता. नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी जमेची बाब म्हणजे संतोष डिसले स्ट्राईकवर असतील. संतोष डिसले 5 मध्ये 3 बाहेर मारायचे आहेत. सनी यांनी गोलंदाजीसाठी येऊन जर एक विकेट जरी घेतला तरी 500 रुपये. 81-81चे मालक रायफल अर्थात निखिलदादा वाडकर साहेब वाई. परंतु सनी काय गोलंदाजीला येत नाहीत. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना प्रवीण. 5-18 फक्त 3 षटकारांची आवश्यकता आहे. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल, दबाव आहे या गोलंदाजावर कुठेतरी. एक सिंगल. 5-17 मॅच ऑन.
संतोष डिसले यांना 5 चेंडू खेळावे लागतील. आज बाबूराव पाटील शून्यावर बाद झाले आणि तिथून कमबॅक करणं कठीण झालंय टीमला. पहिला विकेट काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, एक्स्ट्रा कव्हरला, इथे टिपला जाईल चेल आणि संतोष डिसले यांचा संपेल खेळ. विकेटचं पतन, मोठी विकेट प्राप्त झाली आणि आता सामना खुला झालाय. चांगली गोलंदाजी प्रवीण यांच्या माध्यमातून ह्या विकेटची गरज होती, कारण संतोष डिसले म्हणजे अष्टपैलू विध्वंस खेळासाठी ओळख आणि या मॅचमध्ये कुठेतरी अपयशी ठरलेत. परंतु मॅच संपली नाही आहे अद्याप. विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 मध्ये 17 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 17 म्हणजे 3 षटकार मारायचे आहेत 4 चेंडूमध्ये आणि 4 मध्ये 3 तुम्ही मारू शकता. श्रीकांत नवीन फलंदाजीसाठी आलेत. 2 षटकार मारले श्रीकांत यांनी, तर श्याम मस्कर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय, डॉट बॉल. श्याम मस्कर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 षटकार मारावे लागतील श्रीकांत यांना. कुठेतरी सातत्याने चुका केल्या नवलाई स्पोर्ट जिंतीने. काठी काढली आहे, चेंडूची दिशा मिस केली, त्रिफळा उद्ध्वस्त. श्रीकांत आले आणि श्रीकांत परत गेले. बाबूराव पाटील शून्यावर बाद. त्यानंतर संतोष डिसले यांचं अपयश आणि या 43 धावांचा पाठलाग करणं सोपं नव्हतं, तेच मात्र पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता शेष. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड कॅप्टन झाला या टॉससाठी. सामन्याची औपचारिकता शेष. सामना टीम सळवे 11 सळवे आता जिंकण्याच्या प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीने चांगली कामगिरी केली आणि ते मात्र गोलंदाजांनी सामना फिरवला या मॅचमध्ये. शेवटच्या चेंडूवर विकेट काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी प्रवीण आणि डीपला झेल, विकेटचं होईल पतन. पहिला सामना जिंकला टीम सळवे 11 सळवे. अभिनंदन, वेल प्लेड.